संभाजीनगरच्या लासूर आणि गुरु धानोरामध्ये शाळा आरोग्य केंद्र बांधकामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची कबुली मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। काम सुरू होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी संगनमताने बिले काढली। यामध्ये लासूरमध्ये शाळा बांधकाम करण्यासाठी 1,32,00,000 तर गुरु धानोरामधील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामास 1,12,00,000 रुपयांचं बिल काढल्याचं गोरेंनी सांगितलंय। या प्रकरणी शाखा अभियंता आणि प्रभारी उप अभियंता यांना निलंबित केल्याची घोषणा ही गोरेंनी केली आहे। 12 शाळा खोल्या होत्या। 12 शाळे खोल्याचं काम चालू करत असताना प्रत्यक्षात काम चालू व्हायच्या अगोदर बिल अदा केलं ना। त्याचा कुठली प्रक्रिया ना, त्याचं एमबी लिहिली आणि काय कुठली प्रक्रिया केली। जे बिलं काढलेली आहेत आणि काम चालू न होता जे बिलं काढलेले आहेत त्या संबंधितांच्यावर आणि ह्या दोन्ही जो कार्यकारी अभियंता आहे दोघांनाही या ठिकाणी निलंबित करण्यात येईल आणि संबंधिताची सखोल चौकशी करून पुढची कारवाई करण्यात येईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।